आंबेडकरला सगळं सोपवून दिलंय. आणि आंबेडकर साहेबांनी चांगली कामं केलेली आहेत. पण आंबेडकरचे सगळे चाहते आहेत. त्यांच्यासारखं कामही कोणी करू शकत नाही आणि अजूनपर्यंत केलेलं पण नाही. संजय साधू गरीब जनतेला सांभाळून घेणारा मनुष्य आहे. एक नंबरचा कार्यकर्ता जिल्ह्यातला आंबेडकर. गरिबीची जाणीव आहे. जाणीव आहे. तुटना फुटणारे गट नाहीत आंबेडकरांचे. नेताच तसा आहे हो. सध्या अनेक गावामध्ये पारापारावरती कट्ट्याकट्ट्यावरती फक्त निवडणुकीची चर्चा ऐकायला येते. जिल्हा परिषदेवरती गुलाल कोण उधळणार याची चर्चा अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. सध्या आपण आहोत, माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की ग्रामपंचायत दिंडेवाडी. आपण दिंडेवाडीमध्ये आहोत. दिंडेवाडीमध्ये हे गाव जे आहे ते पिंपळ गाव या जिल्हा परिषदेमध्ये येतं. तर नेमकं या ठिकाणचं चित्र काय, आपण थेट ग्रामस्थांशी बोलूया आणि ग्रामस्थांकडून जाणून घेऊया की या ठिकाणी कशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये कशी लढाई होणार आहे. चला जाणून घेऊया. काही ग्रामस्थ बसलेले आहेत या ठिकाणी, आपण बोलूया त्यांच्याशी थेट. नमस्कार. नमस्कार. काय गावकरीच काय सगळे? अच्छा मामा, वय काय? वय 80. 80 वय? 80. अच्छा अच्छा. बोला. तब्येत पाणी कशी आहे? तब्येत पाणी चांगली आहे. चांगली आहे. चांगली आहे. इकडे आता ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनं सगळं वातावरण सगळं ढवळून निघाले आणि चांगला आहे. आणि आंबेडकर साहेबांनी चांगली कामं केलेली आहेत. अजून मी प्रश्न विचारला नाही की कुणाचं वार आहे, तोपर्यंत तुम्ही सांगितलं. एवढा कॉन्फिडन्स येतोय कुठनं? हे आपल्याला समजलंय नाही. काय समजले? समजलंय म्हणजे लोक बोलत्याले किंवा चांगली लोक बोलत्याले सगळे माहिती पडतंय. काय चर्चा आहे गावात? गावात चर्चा चांगल्यापैकी आहे कुणाची? आंबेडकर साहेबांची. बाकीचे दुसरे विरोधक सुद्धा आहेत की? विरोधक की आहेत की, राष्ट्रवादीचे आहेत, सगळे आहेत. मग चर्चा फक्त? होय. ठीक आहे. काय सांगाल काका तुम्ही? आम्ही सांगणार म्हणजे माझं नाव सदाशिव अंतुपराटे. साहेबांनी मंदिरला 20 लाख रुपये अनुदान दिले. साहेबांचं नाव काय? आंबेडकर साहेब. बर. धरणाचं काम केलं आंबेडकर साहेबांनी. परत घरकुल काम केलं आंबेडकर साहेबांनी. त्यांचं वातावरण जास्त आहे आंबेडकर साहेब. पण याच्या अगोदर सुद्धा बाकीचे सुद्धा लोकप्रतिनिधी होते, त्यांनी काही कामं केली नाही असं होते म्हणायचं? का त्यांनी काही अशी एवढी काम केली नाहीत. आंबेडकर साहेबांनी केली अशी काही काम केली नाहीत. आता सध्या पालकमंत्री आहेत, त्याच्यानंतर आरोग्यमंत्री आहेत, माहित आहे का? येतात का कधी गावाला? येतात का एकदा निवडणूक झाली नाही, येऊन भेट देऊन जातात. ते येऊन भेट देऊन जातात. आजोबा कधी चौकशी वगैरे होते का तुमची? नाही, आमची सगळ्यांची होती. खरं? होय हो. ते खोटं काय बोलायचं नाही आणि बोलून त्याचा काय फायदा नाही. येऊन भेटून जातात. येऊन भेटून जातात. पण एवढा आता झालं महिना आले तिथे येऊन हे सगळं मंदिराचं बांधकाम सगळं घेऊन गेलेत लिहून. बर. करणार का? करणार की. कारण अनेक जण लय शब्द देतात. नाही नाही, शब्द नाही, करणार म्हणजे करणार. एवढा विश्वास हो, आहे? विश्वास म्हणजे नेताच तसा आहे हो. काय नेता आहे? नेता म्हणजे चांगला संबंधित आणि माणसाशी गरीब जनतेला सांभाळून घेणारा मनुष्य आहे. याच्या अगोदर अशी माणसं नव्हती? माणसं खूप होती. आधीची गेली. संधी साधू. आधी की गेली म्हणजे संजय साधू. निवडणुकीवरती यायची. हो हो. यांचं तसं नाही. यांचं तसं नाही. मामा काय नाव आपलं? शिवाजी मोरबाळे. आमची जरा एक नाही राजकारणावर जरा चर्चा चालू होती. गावात काय वातावरण आहे, काय आहे म्हटलं. तोवर तुम्ही प्रश्न विचारायला काय चाललंय का म्हणून मी म्हटलं विचारलं तुम्हाला. काय गावाचं वातावरण काय? हे म्हणतात की आंबेडकरांचं वार आहे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर बोललं ते. हो, पण निवडणुकीच्या रिंगणात एकच व्यक्ती नसतोय, दोघं तिघ असतात. पण आंबेडकरचे सगळे चाहते आहेत. अच्छा, चाहते आहेत. प्रकाश आंबेडकर. चाहते म्हणजे असं काहीतरी करायला पाहिजे. आता अमिताभ बच्चनचे चाहते असतात, सचिन तेंडुलकरचे चाहते असतात. तुम्ही तर थेट म्हणताय आंबेडकर. वेगळी फिल्म लाईन बाहेर. हे ग्रामीण भागातलं सांगतोय. काय एवढा चाहता काय एवढा वर्ग? त्यांनी काम केलंय तसं प्रत्येक गावाला. आता तुमचं वय आहे, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत. हो. त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही स्कीम किंवा बाकीच्या काही गोष्टी केलंय की केल्या? ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा केलंय. बर. या म्हाताऱ्याला बी विचारा. केलंय. काय मामा? काय नाही, सांगता? पेन्सिल केली. केलंय? पेन्सिल केली केली. येते का केले. टायमात? होय, येते टायमात. लाडक्या बहिणी पण आहेत. लाडक्या बहिणी बी त्यांची बी येते. एसटीचा प्रवास फुकट आहे. होय, एसटीचा प्रवास फुकट आहे. काय ते महत्वाचं. एसटीचा प्रवास फुकट केला ते महत्वाचं केलंय. अच्छा. ज्येष्ठ नागरिकासाठी चांगलं केलंय ते.
आता कोण आहे निवडणुकीच्या रिंगणात आंबेडकरांच्या बाजूने? ते बाकीचं काय माहिती नाही. बर. कारण ही व्यक्ती उभा राहणार हे अगदी निश्चितपणे माहिती आहे. अच्छा दादा, तुम्हाला काय बोलायचं आहे काय तुम्ही या चर्चेतच सहभागी नाही? हाय काय की? नाव? हाय. शिवाय श्रीपती भोईटे, अच्छा अच्छा. गाव? गाव हेच. अच्छा. काय ही सगळे जे काय म्हणतात ते बराबर आहे. हा? बराबर आहे. बराबर आहे. काय एक मित्र आहेत म्हणून नाही बरोबर नाही आहे? नाही मग- नाही. मग त्यांच्यासारखं कामही कोणी करू शकत नाही आणि अजूनपर्यंत केलेलं पण नाही. बाकीचे सुद्धा एक नाही जे राजकीय नेते आहेत ते म्हणतात की आम्ही सुद्धा एक नाही या भागात कामं केल्यात, असं कसं म्हणतात मतदार? फक्त माईकवर बोलले नाही गेले. काय दुसरं बोलायचं काय? माईकवरती? आम्ही तुमचं हे करू ते करू, काही केलं नाही. 5 रुपये आम्हाला इथून मागं कुणी कुठल्या आमदारानं दिलेले नाहीत. काय सांगताय? हा 5 रुपये सुद्धा कधी दिले? म्हणजे आम्हाला नको, मंदिरासाठी पण दिलेले नाहीत. मंदिरासाठी किती दिवस पाठपुरावा केला? तरी 6 महिन्यापासून पाठपुरावा करत आहेत. काय दिलाय शब्द? आता उद्या 15 फेब्रुवारीच्या 15 तारखेनं खोलणारच आहेत. अच्छा. पण म्हणजे ही निवडणुकीच्या तोंडावर नाही 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 नाही. दोघरच त्याच्या अगोदर अगोदर. आता म्हणजे 12-15 तारखेनं खोलणारच ते. 1-2 वर्ष जातील म्हणणं. हा. आणि त्याने निधी पण मंजूर केलेला आहे. एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे नामदार आबिटकर हे राज्याचे आता आरोग्य मंत्री आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागते, मुंबईला, पुण्याला, ह्याला त्याला. मग त्यांच्या पश्चात तुमच्या संपर्कामध्ये त्यांच्यातलं कोण आहे का? सारखा आबिटकर परिवार म्हणताय. मग अर्जुन आबिटकर त्यांचा भाऊ, बर. ते बी संपर्कात असतात. परवा येऊन गेले. परवा येऊन गेले. परवा येऊन गेले. काय सांगितलं? काय ते सगळं चांगलं करूया म्हणून सांगून गेले. चांगले. मग फक्त आश्वासन देतात? नाही आश्वासन का हो, काम होणार आहे ती. होणार आहे. हो हो 100%. त्यांची मिसेस आता रोहिणी म्हणून आहेत, त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते असतील त्या पण आता येऊन जातील इथं. येऊन जातील, सांगून जातील. मग तुमचा निर्णय काय असायचा? निर्णय आमचा आंबेडकर. आंबेडकरांच्या बाजून. म्हणजे तुमचा पक्ष, चिन्ह सगळं हो आबिटकर? हो सगळं आंबेडकरला सगळं स्वा केलंय आम्ही. हा? आंबेडकरला सगळं सोपवून दिलंय आंबेडकर साहेबांना. आता तुमचं वय तुम्ही म्हटलं 70-80 वर्ष. आबिटकर साहेबांचं जे वय आहे ते जरा तरुण आहेत, पण तरुण एवढ्या आहे. तरुण वयामध्ये एवढी धावपळ वगैरे, कारण धावपळ तुम्ही म्हणजे एवढी- बघा, नेता चांगला आहे ती, प्रामाणिक प्रामाणिक हम्म. आणि गोरगरिबातनं तो गेलेला आहे. गेलेला आहे. अच्छा. गरिबीची जाणीव आहे. जाणीव आहे. जाणीव आहे. गोरगरिबांचं म्हणजे गोरगरिबीच्या परिस्थितीत बाहेर आले ते? हो हो हो. आम्ही अच्छा. प्रत्यक्ष बघितलं डोळ्याने. काय बघितलं? काय एक व्यस्त त्यांचं वातावरण होतं? वातावरण घरचं त्यावेळी कंडिशन बरोबर नव्हती. बर. 30-40 वर्षापूर्वीची सांगतोय, बरोबर नव्हती कंडिशन. हम्म. असंच ते कुणातरी समाजात येऊन समाजातून पुढं गेलं आणि आम्ही सगळ्यांनी साथ दिली. अच्छा. म्हणजे कार्यकर्ता घडत गेला म्हणायचं. हो. घडत गेला. अच्छा अच्छा. 1 नंबरचा कार्यकर्ता जिल्ह्यातला आबिटकर, बर. प्रकाश आबिटकर. एक शेवटचा प्रश्न. 7 तारखेला निकाल लागणार आहे, काय असणार निकाल? आबिटकरच्या बाजूनेच असणार. कोण आहे? आणि काय सांगणार? शिवसेना. शिवसेना. बर. हो. शिवसेना धनुष्यबाण. धनुष्यबाण. धनुष्यबाण शिवसेना प्रकाश आबिटकर. खरं म्हणजे आपण ज्या ज्या गावामध्ये जातोय त्या त्या ठिकाणी मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की प्रत्येक राजकीय नेत्यांचे काही गड असतात आणि ते गड ढासळण्याचे किंवा ते गड काबीज करण्याचा अनेकदा विरोधक प्रयत्न करतात. परंतु ज्यावेळेस आपण दिंडेवाडी किंवा या प्रभागामध्ये फिरत आहोत, या ठिकाणचे आबिटकरांचे गड मात्र अत्यंत साबूत आहे एकदम. तुटना फुटणारे नाहीत ते. हा? तुटना फुटणारे गड नाहीत आंबेडकरांचे, मजबूत आहेत. आणि काय सांगू? मी आता काही जास्त बोलण्याची गरज नाही. त्याच्यामुळे हे गड तितके शाबूत आहेत, फुटणार नाहीत, होणार नाहीत असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं किमान दिंडेवाडीमधलं तरी सगळं वारं जे काय आहे ते तुम्हाला कदाचित या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून कळालंच असेल. भेटूया नवीन गावामध्ये.